या आघाडीतून अर्ज भरलेला आहे। पुढचा प्रचार यंत्रणा चालू होईल। त्याच्याला अर्जाची छाननी आहे, चिन्ह वाटप झालं की प्रचार चालू होईल आणि जवळा गटातून खूप चांगलं वातावरण आहे। साव्याला आम्ही शेळके साहेबांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीमधून उमेदवारी दिलेली आहे। सावळ देवळं गाव हे शेतकरी कामगार पक्षाला मानणारे गाव, ज्यावेळेस गावं एक होतात पक्षाच्या संघटनेकडे, त्यावेळेस हा जवळा गटातला विजय हा अर्ज भरल्यानंतर निश्चितपणे सुखकर झालेला आहे। जनतेला काय आव्हान आपल्या माध्यमातून सांगोला तालुका विकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवाऱ्या लवकरच जाहीर होतील आणि आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या तमाम ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे, सांगोला तालुका विकास आघाडी ही शेतकरी, वंचित बहुजन, कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेब आणि सन्माननीय दीपकाबांनी मागच्या 25-30 वर्षामध्ये राजकारणाने समाजकारण केलं आणि राजकारणाने समाजकारण करत असताना गोरगरीब जनतेला न्याय दिला, कुठल्याही घटकांवरती अन्याय होऊ दिला नाही आणि सर्वांना सोबत घेऊन सन्माननीय स्वर्गीय आबासाहेब आणि सन्माननीय दीपकाबांनी राजकारण केलं, त्या पद्धतीनं भविष्यकाळात आमच्याकडून राजकारण होईल आणि सर्वांना न्याय दिला।